जनतेने एक मोठा जनादेश महायुतीला दिलेला आहे। अपेक्षित निकालापेक्षा वेगळे निकाल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेत आणि महायुती बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत येते। नाही, खरं तर अपेक्षित निकाल आम्हाला हा होता त्यापेक्षा थोडासा वाढला। महाविकास आघाडीवाले हॉटेल बुक करत होते, आता आम्हाला मोफतमध्ये हॉटेल मिळेल कारण त्यांनी पैसे भरले आहेत, आम्ही हॉटेलच बुक केलं नाही। त्यामुळे आता त्यांच्या 60 लोकांना ठेवायचं कुठे? त्यांचा तर आकडा माननीय शिंदे साहेबांच्या आकड्यापेक्षा पण मोठा गेला नाही। त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही कारण 10% आकडा विरोधी पक्षनेत्याला लागतो। त्यामुळे एवढ्या वाईट परिस्थितीत महाविकास आघाडी गेली, त्याच्या मागचं कारण आमची लाडकी बहीण, आमचा लाडका शेतकरी, लाडका कामगार, लाडका युवक, लाडका तरुण, लाडकी युवती, लाडकी आमची या भगिनी आणि माननीय नरेंद्र मोदींचा 11 वर्षातला केलेला या देशाचा विकास, राज्याचा विकास, माननीय देवेंद्रजींचा झालेला अपमानाचा बदला, या संपूर्ण तमाम आमच्या 90,000 बूथ प्रमुखांनी, 24,000 शक्ती केंद्र प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी, विचार परिवारातल्या सर्व लोकांनी मिळून एकत्रितपणे काम केलं, त्याचा हा विजय। त्याबरोबर तुमच्यासारखे पत्रकार, सरकारी अधिकारी या सर्वांनी जे आम्हाला साथ दिली आणि आमच्यावर विश्वास ठेवला, त्यासाठी तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेचे आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि त्यांना विरोधी पक्षनेता कसा बनवावा यासाठी आता हयातमध्ये बैठक करावी ही विनंती करतो। लाडसाहेब, भाजपबद्दल बोलायचं झालं तर भाजपनं स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा त्या खुर्चीवर पाहायला मिळेल अशा पक्षाच्या आपण एक गोष्ट लक्षात घ्या, 122 वरनं 105 वर आल्यानंतर ज्या पद्धतीत उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा बदला महाराष्ट्रातल्या जनतेने, कार्यकर्त्यांनी, परिवारातल्या लोकांनी घेतला आणि देवेंद्रजींना आज 131हून जास्त जागा सहकारी पक्ष आणि सर्व मिळून जवळजवळ 140च्या घरात आम्ही विजय करतो। आणि हा विजय हा देवेंद्रजींचा विजय आहे, विकास पुरुषाचा विजय आहे, महायुतीचा विजय आहे। महायुती म्हणून एकत्र लढलेल्या आमच्या अजितदादा असतील, एकनाथरावजी असतील, हा सगळ्यांचा विजय आहे आणि हा तमाम कार्यकर्त्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा विजय। मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाचा पदाधिकारी म्हणून भाजपा पक्ष कार्यालयाच्या बाहेर माझी तर इच्छा हीच राहील की भाजपाचा मुख्यमंत्री बनावा आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावा। आजचा हा निकाल पाहता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महायुतीने जो काही प्रचाराचा झंझावात केलेला होता, त्याचा 100% फायदा महायुतीला झाला असं म्हणायला हरकत नाही। 100% विकासाचा फायदा झाला, लाभार्थीचा फायदा झाला, आयुष्यमान भारतचा फायदा झाला, लाडकी बहीणचा फायदा झाला, सौर ऊर्जेचा फायदा झाला, ज्या पद्धतीमध्ये सिंचन योजना राबवल्या त्याचा फायदा झाला, इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट केला त्याचा फायदा झाला, मुलींच्या मोफत शिक्षणाचा फायदा झाला, या सर्व गोष्टीचा फायदा हा तमाम महाराष्ट्राला झाला आणि महायुती म्हणून आमचा विजय झाला।